अपात्र लाडक्या बहिणींकडून पैसे वसूल करणार नाही। लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टीकरण केलेलं आहे। मात्र 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी शिवाजी शिंदे जोडले गेलेले आहेत। काय अधिकची माहिती या संदर्भात? भगिनींचा मुद्दा गाजत होता। लाडक्या बहीण योजनेतून जवळपास 81 लाख महिलांना वगळण्यात आल्यानंतर विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती। त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून स्पष्टीकरण आलेलं आहे। ज्या अपात्र लाडक्या बहिणी झालेल्या आहेत त्यांच्याकडून कुठलीही वसुली केली जाणार नाही अशी सरकारची भूमिका आहे। हे स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। तसंच जवळपास जे पुरुष आहेत, जे 14,000 पुरुष आहेत, त्यांच्याकडून मात्र ही वसुली केली जाणार आहे। सरकारची ही भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण सातत्यानं प्रश्न उपस्थित होत होता की ज्या लाडक्या बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून वसुली केली जाणार की नाही। परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका सांगितलेली आहे सरकारची। या ज्या महिला अपात्र झालेल्या आहेत त्यांना आता वसुली केली जाणार नाही। तसंच हे सांगत असताना पुढची एक भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे। ज्या लाडक्या बहिणींना असं वाटतंय की त्यांच्याकडे योग्य आवश्यक कागदपत्र आहेत, पुन्हा केवायसी विंडो करायची गरज आहे, तर पुढे जाऊन भविष्यात अशी केवायसी विंडो सुरू करण्याची तयारी मात्र सरकारने केलेली आहे। त्यामुळे आता जो पुरता जो मुद्दा आहे 81 लाख लाडक्या बहिणी जर अपात्र ठरल्यात त्यांच्याकडून मात्र कुठलीही वसुली केली जाणार नाही, ही सरकारची भूमिका आहे। जी, धन्यवाद सर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय अपात्र बहिणींकडून वसुली होणार नसल्याची महत्त्वाची भूमिका मुख्यमंत्र्यांनी मांडलेली आहे। मात्र 14,000 पुरुषांकडून पैसे वसूल केले जाणार आहे। 81 लाख महिला ज्या अपात्र ठरलेल्या आहेत त्यांच्याकडून वसुली केली जाणार नाही।